नमस्कार, पॅम्स रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला दाखवणार आहे की पूर्वीच्या काळी डाळी सर्व प्रकारच्या डाळी कशा तयार केल्या जायच्या कडधान्यांपासून। खानदेशमध्ये मोठ्या प्रमाणात शेती केली जाते आणि शेती व्यवसाय असल्यानंतर त्या धान्यांपासून डाळी कशा तयार केल्या जातात त्या खानदेशमध्ये केल्या जायच्या। त्या मी माझं लग्न झाल्यानंतर मला बऱ्याचशा गोष्टी पाहायला मिळाल्या, तर त्या मी तुम्हाला दाखवणार आहे, कारण पुढील येणाऱ्या पिढीला त्या काही गोष्टी माहितीच पडणार नाहीत। तर तुम्ही प्लीज तुमच्या मुलांना सुनांना हे व्हिडिओ दाखवून त्यांना दाखवू शकतात की त्यामध्ये पूर्वीचे वापरले जाणारे साहित्य कसे होते किंवा अवजारे कसे होते किंवा उपकरणं कशी होती ते दाखवू शकतात। तर हे आहेत हरभरे। हे हरभरे आपण बाजारातनं किंवा मार्केटमधून घेतल्यानंतर शेतातनं निघाल्यानंतर ते विकले जातात। विकत घेतल्यानंतर त्यांना एक पाण्याने धुवून घ्यायचे। धुतल्यानंतर ते दुसऱ्या दिवशी पाण्यामध्ये भिजत घालायचे। भिजत घालताना 5 ते 7 तासात भिजत घालायचे आणि छान असे फुगवून घ्यायचे। फुगवल्यानंतर कडक असे उन्हाळ्यात वाळवायचे आणि हे प्रकार जेव्हा ऊन पडतं मार्चमध्ये त्यावेळेला केले जातात। तर छान असे फुगवून घेतल्यानंतर त्यांना छान कडक वाळवायचे की जे अगदी कडक असे डाळ फुटेल अशा प्रकारे ते कडक करायचे आणि कडक केल्यानंतर त्यांना भरडायचे। तर आता आपण चक्कीमध्ये डाळ करतो किंवा गिरण्या असतात, ठिकठिकाणी आता गिरण्या आलेल्या आहेत, परंतु शहरामध्ये ह्या गोष्टी काही होतच नाहीत, कारण शहरामध्ये आपण डायरेक्ट रेडीमेड दुकानातनं डाळ आणतो। पण डाळी ह्या पॉलिश केलेल्या असतात आणि पॉलिश केलेल्या डाळींचं खूप सारं जीवनसत्व नष्ट होतं आणि म्हणूनच पूर्वी हे धान्य असं खाल्लं जायचं, म्हणून आपल्याला खूप चांगली त्यावेळेला पौष्टिकता किंवा लोक काटक होते, पौष्टिकता मिळायची। आता आपण अनपॉलिश डाळ आपल्याला मिळतच नाही, ती म्हटली जाते अनपॉलिश आहे, पण ते अनपॉलिश नसते। तर पॉलिश केलेली डाळमधलं सगळं जीवनसत्व निघून गेले जातं। तर ती अनपॉलिश डाळ आपली कशी तयार होते घरच्या घरी ते मी तुम्हाला दाखवणार आहे। तर आता हे हरभरे मी छान फुगवून सुकवून घेतलेले आहेत। तर हे आपण याची डाळ कशी करायची, हे एक दगडाचं भरगडं आहे, याला भरगडं म्हणतात किंवा जातं म्हटलं जायचं पूर्वीचं, जे बहिणाबाई गाणे म्हणायचे की जात्यावर दळता दळता, तसे हे खानदेशमध्ये असे दगडाचे भरगडे असायचे। तर ह्यामध्ये कसं भरडायचं, मी बरीचशी डाळ भरडून ठेवलेली आहे, तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये। तर ह्यामध्ये आपल्याला हे हरभरे थोडे थोडे टाकायचे आहेत। कसे टाकायचे ते मी तुम्हाला दाखवते। हे असं घ्यायचं आहे थोडंसं आणि यामध्ये टाकायचं आहे आणि हे आपल्याला असं फिरवायचं आहे। तुम्हाला इथून दिसत असेल की ह्या भागातून डाळ कशी पडताना दिसते। अगदी सुंदर असं डाळ तयार होते। टाकताना जर आपले दाणे साईडला इकडे तिकडे पडले तर ते आपण वेचून पुन्हा त्या टाकू शकतो। पाहू शकतात तुम्ही, सुंदर अशी डाळ तयार झालेली आहे। तर आता ही लगेच तयार झालेली नाही, हिला खूप अशी प्रोसिजर होते। हिला आपण एका चुरीची गाळणी असते, म्हणजे ह्यातली डाळ गाळायची गाळणी असते, त्या खानदेशमध्ये बऱ्याचशा प्रमाणात मिळतात आणि त्या गाळणीने गाळून घ्यायची। गाळल्यानंतर तिला सुंदर अशी सुपड्याने पाखडायची आहे। मी सुपडं दाखवते, सुपड्याने पाखडलेली आहे। तर ही डाळ सालं पुढे निघतात, डाळ मागे निघते, ही पाखडली जाते। पण त्यानंतर आणखी काही थोडीशी त्याची पद्धत बदलली। सुपड्याने पाखडण्याच्या ऐवजी काही बाया पंख्यावर उडवायचे की खालचा आपला छोटा टेबल फॅन असतो, तर पंखा लावून दिला की त्यावरही उडवली जाते, म्हणजेच डाळ बाजू एका ठिकाणी पडते आणि सालं लांब उडून जातात। तर सुपड्यावर पाखडल्यानंतर ही सुंदर अशी हरभऱ्याची डाळ तयार होते। पाहू शकता तुम्ही, अशा ह्या खानदेशमध्ये उडदाची, मुगाची, तुरीची आणि हरभऱ्याची, मठाची, अशा ज्या धान्य, चवळीची, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी तयार केल्या जायच्या आणि घरच्या घरी डाळी तयार करून घरच्या घरी स्टोरेज करून ठेवल्या जायच्या आणि त्यातलं खूप चांगलं पौष्टिकत्व त्यांना मिळायचं। त्यानंतर ह्या अशा पारंपरिक गोष्टी आता आपल्याला पाहायला मिळत नाही, म्हणून मी हे व्हिडिओ असे बनवत आहे आणि माझे खानदेशवासीय जे ज्या कोपऱ्यात असतील ते हे व्हिडिओ पाहू शकतात। तुमच्या मुलांना दाखवा आणि ह्यामध्ये व्हिडिओ दाखवण्यामागचा एकच उद्देश, आता आपण अशा काही डाळी तयार करणार नाहीत, परंतु पूर्वी कसं तयार केलं जायचं आणि पूर्वीचे हे जे उपकरणं होते दगडाचे, ते उपकरणं तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळावेत आणि ते मी अगदी दुर्मिळ व्हिडिओ असे बनवत असते। तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि पुढील अशाच व्हिडिओमध्ये पारंपरिक गोष्टी ज्या मला सापडतील किंवा लक्षात येतील किंवा मी ज्या केलेल्या आहेत त्या तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये।